बुल्ढाना विधानसभा क्षेत्र के विधायक संजय गायकवाड़ ने मोताला तहसील में भारी बारिश से हुए व्यापक नुकसान का जायजा लिया। इस क्षेत्र में भारी बारिश के कारण किसानों की फसलों और उनकी जमीन को काफी नुकसान हुआ, जिससे किसानों पर आर्थिक संकट टूट पड़ा। गायकवाड़ ने मौके पर जाकर किसानों के बांधों और खेतों का निरीक्षण किया और किसानों से उनकी समस्या और नुकसान की स्थिति विस्तार से जानी। उन्होंने किसानों को आश्वासन दिया कि राज्य सरकार की तरफ से जल्द ही आर्थिक मदद और राहत सामग्री उपलब्ध कराई जाएगी ताकि वे अपने नुकसान की भरपाई कर सके। सकाळी 4च्या दरम्यान मला वाटते राहेरा, गुळभेली, उबाळखेड आणि नळकुंड आणि काहीसा थोडासा खामखेड पूर्ण सकाळी अतिवृष्टी म्हणजे ढगफुटीसारखा प्रकार झाला। 1.25 तासामध्ये इतका पाऊस कोसळला की असा पाऊस याच्यापूर्वी कधीच कोसळला नाही आणि मोठ्या प्रमाणात नळगंगा धरणामध्ये सुद्धा पाणी त्या ठिकाणी गेलं। बुलढाण्यातल्याही अनेक गावांना त्याचा फटका बसला, त्यातून ती पाहणी करून त्या ठिकाणी आलो। आताही सगळ्या शेतकऱ्यांचं जिथे जे नुकसान झालं, सगळी आमची महसूलची टीम, तहसीलदार साहेब आहेत, सगळे पटवारी वगैरे सगळे आम्ही सोबत आहोत। सगळ्या शेतकऱ्यांचा सर्वे करण्याचा प्रयत्न म्हणजे 100% आम्ही करणार। अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आता मी पाणी पाहिलं आणि त्यांना असं वाटून आलं की आमचं सगळं उद्ध्वस्त झालं। बरं, त्यांना मी सांगितलं की आपण एकदम असं काही मनाला वाईट वाटून घेऊ नका, दुःखाचा क्षण आहे, नुकसान आहे, पण सरकार पाठीशी आहे आणि शासनाकडनं आपण प्रत्येक शेतकरी, एक पण शेतकरी आपण मदतीशिवाय वंचित ठेवणार नाही। त्याच्यामुळे आमचे सगळे कर्मचारी प्रामाणिकपणे जातील, जिथे माणूस जाऊ शकत नसेल तिथे ड्रोनने आपण त्याचे हे करू, पंचनामे करू, पण शेतकऱ्यांना 100% मदतीचा प्रयत्न करू। हे राहेरा धरणाची सुरुवात 1999 सुरू झाली होती आणि अनेक वेळेस त्याच्या पहिली सुपरमा, दुसरी सुपरमा, अगदी तिसरी सुपरमा म्हणजे अनेक वेळेस त्याचा कॉस्ट पण धरणाची वाढत गेली आणि धरण कधी होईल असं कधी असं वाटत नव्हतं। पण मी मनाशी ठरवलं होतं अधिकाऱ्यांना बसून, काही झालं तरी यावर्षी राहेरा धरणाची धार दाबायची आणि पाणी साठवायचं आणि याचं या धरणावर पीडीएन करून, म्हणजे पीडीएन म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाईपलाईन नेऊन शेताच्या बांधापर्यंत हे पाणी आपल्याला पिकाकरता पोहोचायचं आहे। आणि आज एक आनंदाचा क्षण आहे की कालच्या पावसाने काही ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालं, पण हे धरण मात्र शेतकऱ्याला दिलासा देणारं पाणी याच्यामध्ये आलं। यावर्षी धरणामध्ये पाणीसाठा खूप कमी प्रमाणामध्ये ठेवावा लागतो नियमाप्रमाणे, पण पुढच्या वर्षी पाणीसाठा याच्यापेक्षा 10 पटीने वाढेल आणि हे धरण एवढ्या क्षमतेचं की मला नाही वाटत की हे धरण भविष्यात कधी कोरडं पडेल। आणि मग याचा 100% सगळे शेतकरी आनंद व्यक्त करत आहेत की या धरणामुळे आमच्या गावाला खूप मोठं पिण्याचं पाणी असेल, शेतीचं पाणी असेल, हे त्यांना मिळणार आहे।